नमस्कार. यशस्वी उद्योजक मित्रांनो, आज मला एक विशेष इथे सांगावं वाटतं, की आपण जेव्हा ग्रामीण भागातनं, खेड्यातनं येतो, तेव्हा नेहमीच एक न्यूनगंड असतो, की मला इंग्रजी भाषा येत नाही किंवा मी यशस्वी होऊ शकेल की नाही. त्याबद्दल मला आज एक माझ्या उदाहरणातनं सांगावं वाटतं. मी सुद्धा नंदागोळसारख्या छोट्याशा गावात माझा जन्म झाला. परळी हा तालुकाही त्यावेळी नव्हता. अशा एका छोट्याशा गावामध्ये जिल्हा परिषद शाळेसारख्याच शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. COEP ही फार मोठी संस्था. ही माझ्या अभ्यासामुळे, माझ्या जिद्दीमुळे मला इथे एक प्रवेश मिळाला. त्यावेळी मात्र मला असं वाटलं, की आता डिफरन्स फार मोठा आहे, फरक फार मोठा आहे. आपण एका मराठवाड्यातल्या एका ग्रामीण भागातनं इथे येतोय, तर मराठवाड्याची ती भाषा, त्याचबरोबर इंग्रजीचं कमतरता, यामुळे आपलं काही इथे होऊ शकेल की नाही, असं मला शंका वाटली. आपल्यासारखाच तो न्यूनगंड माझ्या मनात होता. आज तुम्ही जर माझा प्रवास पाहिला, तर मी तिथून पुढेही जर्मनीला गेलो. जर्मनीवरनं वापस येऊन जे भारतात होऊ शकत नव्हतं, असं भारताला आत्मनिर्भर करणारी इम्पोर्ट सबस्टिट्यूटची प्रोडक्ट तवराल इंडियाच्या माध्यमातून फक्त एनर्जीच नाही, तर डिफेन्स, रेल्वे, एरोस्पेस या आजच्या युगातल्या नवीन क्षेत्रांमध्ये जिथे युरोपियन देश किंवा वेस्टर्न पाश्चिमात्य देश ज्या विषयांवर काम करतायत, अशा नवीन क्षेत्रांमध्ये एक साधनं पुरवायचं काम मी आज इथे करू शकलो. हे का करू शकलो? आज मला आपल्याला नक्की सांगावं वाटेल, कारण माझ्यासारखेच आपणही यशस्वी व्हा, आपणही एक उद्योजक पुढच्या काही काळामध्ये बना. तर ते बनण्यासाठी आपल्याला काय लागतं? तर एक जिद्द, चिकाटी आणि ध्येय लागतं. ते ध्येय गाठण्यासाठीचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपण शोधला पाहिजे. त्या मार्गावर चालण्यासाठी जी मेहनत लागते, एक परिकाष्ठा लागते, एक समर्पण लागतं. त्यासाठी आपण आजूबाजूच्या लोकांना तर नक्कीच रोल मॉडेल बनवाच, त्यांच्याकडनं आदर्श घ्या, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. त्याचबरोबर कुठलाही मनामध्ये अशी कुठलीही शंका न ठेवता आपण ही सर्व करू शकतो. जी शहरातली मुलं मुली करू शकतात, तीच आपण ग्रामीण भागातल्या मुलांनी सुद्धा किंवा त्यापेक्षा पुढचं करू शकता. कारण शहरामध्ये जेव्हा आपला जन्म होतो, तेव्हा आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्धता असतेच. तर जी तुम्हाला नाहीये, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यापर्यंत, त्यांच्या बरोबरीने आज शहरामध्ये किंवा मोठ्या ठिकाणी एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूशन पर्यंत पोहोचलाय. याचाच अर्थ तुमची मेहनत, तुमची जी काही परिकाष्ठा आहे, ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कुठलाही मनामध्ये असा न्यूनगंड किंवा शंका न ठेवता खूप चांगला अभ्यास करा, चांगला मार्ग शोधा आणि त्या मार्गावर चालण्यासाठी मेहनतीची तयारी ठेवा.